महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी ती म्हणजे राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या, पण राज ठाकरेंकडून मात्र याबाबत स्पष्ट वक्तव्य येत नसल्याने संभ्रम कायम होता। पण पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरेंनी सूचक विधान केलं आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या। पण सोमवारी मुंबईमध्ये झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी केलेलं विधान दोन भावांच्या युतीची गाडी पुढे सरकत असल्याचं दर्शवतं। ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं। राज ठाकरेंकडनं युतीचे संकेत। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार। आगामी पालिका निवडणुकीसाठी ठाकरे ब्रदर्सची पॉवर दिसणार का, या प्रश्नाचे एक प्रकारे सकारात्मक उत्तर दिलंय राज ठाकरेंनी। आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला गेलेला आणि याच मेळाव्यात राज यांनी केलेलं भाषण ठाकरे बंधूंची युती पुढे नेणारं मानलं जातं। या मेळाव्यात कार्यकर्त्यांना कामाला लागायचे आदेश देतानाच राज ठाकरेंनी दोनही ठाकरेंच्या युतीबाबत काय विधान केलं ते आधी पाहूया। आम्ही दोघे भाऊ जर एका मंचावर येऊ शकतो तर तुम्ही कसले हेवे दावे करताय? 20 वर्षानंतर जर आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही वाद न ठेवता निवडणुकीची तयारी करा। मतदार यादीवर विशेष काम करा आणि मतदार याद्या तपासा। जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने सोबत घ्या। 20 वर्षानंतर जर दोन भाऊ एकत्र येतात तर आपसात आपण भांडण केलं नाही पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। मला असं वाटतं की राज ठाकरे साहेबांनी आपल्या भावना त्या ठिकाणी बोलून दाखवलेल्या आहेत आणि त्या भावना तुमच्यापर्यंत आमच्या अगोदरच पोहोचलेल्या असल्या कारणाने तुम्ही त्या विषयावरती जे काही बोलले त्या बाबतीमध्ये तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे राजकीयदृष्ट्या कधी एकत्र येणार हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला हॉट टॉपिक आहे। उद्धव ठाकरेंनी जरी वेळोवेळी युतीचे सकारात्मक संकेत दिलेले असले तरी राज ठाकरेंनी आपली चुप्पी मात्र कायम ठेवली। ठीक आहे, आता 20 वर्षांनी एकत्र आलोय, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही। पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे ते करण्याची माझी तयारी आहे। या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली? होईल। पहिला आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय, मी तर म्हणेन हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच। आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं, आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्त्व आहे। चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना एकत्रित आणलं तरी काही हरकत नाही आहे। मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो, मुंबईमध्ये कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही। मुंबईच्या लोकांनी आपलं मत बनवलेलं आहे। मुंबईमध्ये महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल। राज ठाकरेंच्या मौनामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याविषयीच्या चर्चेला ब्रेकही लागलेला, पण राज ठाकरेंकडनं या युतीबद्दलचा पहिला ग्रीन सिग्नल मिळाला तो 27 जुलैला। उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले। या भेटीतून कौटुंबिक आणि राजकीय एकीचा स्ट्रॉंग मेसेज दिला गेला। गिले शिकवे दूर सारत मातोश्रीची पायरी चढलेल्या राज यांनी युतीच्या दिशेनं सकारात्मक पाऊल टाकल्याचं बोललं गेलं। राज ठाकरेंची ज्यांना कोणाला साथ मिळते ना, मग तो महाराष्ट्र सैनिक असो किंवा महाराष्ट्राची जनता असो किंवा कुठलाही पक्ष असो, जेव्हा राजसाहेब ठाकरे त्यांचा विचार मांडतात ना तेव्हा तो आमच्या फक्त सैनिकांपुरता मर्यादित नसतो, ते राजविचार तळागाळापर्यंत जातात आणि मग ती सामान्य जनता असेल किंवा कुठला एखादा पक्ष असेल तो त्याच ताकदीने ह्या महाराष्ट्र द्रोह्यांच्या वरती तुटून पडतो। शिवसेना असो किंवा मनसे हे दोनही पक्ष सध्या एक प्रकारच्या राजकीय बॅड पॅच मधनं जातात, पण असं असलं तरी ठाकरे नावाची ताकद अजूनही भक्कम आहे आणि याच ताकदीच्या जोरावर आगामी पालिका निवडणुका पार करण्याचा मानस दोनही भावांचा दिसतोय। त्यामुळे आगामी काळात युतीची गाडी कशी पुढे सरकते हे पाहावं लागेल। मात्र ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत एकत्र आल्यास राज्यातल्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।